स्वातंत्र्याला खरं तर 80 वर्ष पूर्ण होत आली आहेत। मात्र बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये आगार तांड्यावर आजही विकासाचा रस्ता पोहोचलेलाच नाहीये। गावामध्ये जाण्यासाठी 5 किलोमीटर पायी चालावं लागतंय। पावसाळ्यामध्ये गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतोय। तर विद्यार्थ्यांचं 1 ते 1.5 महिना शिक्षण त्यामुळे बंद राहतं। आजपर्यंत या गावात एसटी बसही पोहोचलेली नाहीये। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता शासनाच्या उदासीनतेविरोधात एक अनोखं आंदोलन छेडलंय। हे गाव आणि गावातील सर्व सरकारी योजना विकणे आहे असा उपरोधिक फलक लावत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलंय। आश्वासनांचा पाऊस पडतो, मात्र विकासाचा एक थेंबही या तांड्यापर्यंत काही पोहोचत नाही असा या ग्रामस्थांचा आरोप आहे। पाण्याची बी अडचण, रस्ता तर नाहीच नाही। रस्ता तिथे एवढी खूप अडचण आहे की बरसातीमध्ये 2-4 महिने आमचे नातरुंड 15 घरी असतात, शिकायला जात नाही, सोयीच नाही कोणत्या गोष्टीची। म्हणजे जो मेन रस्ता आहे किती पायी चालत जावं लागतं? मेन रस्ता ते आडवा रस्ता आहे, मोठा रस्ता, तिथवर चालत जावं लागतं। हे दिवसात कुणी पोरं चालत जात नाही, काय नाही। शाळा बंद आहे सध्याला। आजारी पडल्यावर कसं करतात? आजारी पडल्यावर एक जागेवर जातात, जागेवर मरतात। वाहन भेटत नाही, जायला रस्ता नाही बरोबर। पाऊस चालू असले की घरात मरायचं, पण साधन नाही कोणत्या गोष्टी। किती वर्षापासून या गावात राहता? म्हणजे रस्ते असेच आहेत का तुमच्याकडे? हा, असेच रस्ते 40 वर्ष झाली आम्हाला। कसं हे झाडू वगैरे कसं मारतात? हे असेच बळस मारायचं वाकडं तिकडं, बेजारी। इकडे सरपंच आमदार काही करत नाही? काही नाही करीत, हे असेच इकडं तिकडं आपलं वाकडा तिकडं करायचं, मारायचं, निघायचं। आपलं पोट मोठं। पावसाळ्यात चिखल होत असेल? भरपूर निघता येईन बाहेर रोडला। काही दुखलं सुकलं तरी इथंच मरायची बारी। कशाचे आमदार आणि खासदार कोण काही नाही करीत। सरपंच तसे कमाल तुम्ही कसं राहताय अशा गावामध्ये? काय करावं आता, नाही इलाजी। जंगली लोकायला काय तेच, फक्त मतदान मागायला येतात लोक। मग मी अभिजित दिपकेंना इथून आवाहन करतो की तुम्ही जी लढाई आता लढलेली आहे ती लढाई 100% जिंकली आहात। आणि आपल्याला आता फक्त पेपर फुटी बाबतीतच नाही, तर अशा खेड्यापाड्यामध्ये जी शिक्षणाची गंगा आहे, जे आज या विद्यार्थ्यांना सिजनेबल शिकावं लागत आहे। पावसाळा आला तरी काही दिवस थांबावं लागत आहे। पहिलीची शाळा जर असल्या गावामध्ये नसेल आणि ते 3-3, 4-4 किलोमीटर जाऊन जर शाळा शिकत असेल, एज्युकेशन जर यांना विकत घ्यावं लागत असेल आणि मेहनतीने घ्यावं लागत असेल, तर दिपकेंना मी विनंती करतो की इथं येऊन लवकरात लवकर आपण या खेड्यागावापासून ही जे भ्रष्टाचार संग्रहालय जो भरवलाय, तर तो एज्युकेशनच्या बाबतीमध्ये तुम्ही येऊन आपण सगळी चर्चा करून इथून गेलो पाहिजे आणि खेड्यापाड्यापर्यंत शाळा पोहोचली पाहिजे, एज्युकेशन पोहोचलं पाहिजे, असं मी त्यांना आवाहन करतो।